एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। विरोधकांचं सध्या आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊयात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधक एकंदरीतच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदी काही वेळापूर्वी सत्ताधाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू होतं अनिल परब यांच्या विरोधात। त्यानंतर आता विरोधक हे विविध मुद्द्यांना घेऊन आक्रमक झालेले आहेत। विरोधी पक्ष नेते सुद्धा सहभागी झालेत। जयंत पाटील आहेत, भास्कर जाधव आहेत आणि विरोधी पक्षातले सर्व आमदार या ठिकाणी जमलेले असून सरकारच्या विरोधात आपल्याला घोषणाबाजी पाहायला मिळते। मंत्री गुलाबराव पाटील हे या ठिकाणी पोहोचले। विरोधकांशी काहीसा संवाद त्यांनी साधलाय आणि ते पुढे निघून गेलेले आहेत। मात्र विरोधक हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, तसंच इतर काही मुद्दे असतील, या सगळ्याच्या प्रश्नांवरून मुद्द्यांवरनं विरोधक आक्रमक झालेले आहेत। हाती फलक घेऊन पोस्टरबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय। जुई जाधव आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। जुई, आज विरोधकांच्या निशाण्यावर कोणकोणते मुद्दे आहेत, काय घोषणाबाजी केली जाते? अगदीच आपण पाहत की आज खरं तर महिला दिनानिमित्ताने महिलांविषयी चर्चा केली जाणार आहे दोन्ही सभागृहामध्ये आणि त्याच विषयी विरोधकांना विरोध पायऱ्यांवर आंदोलन करत आहे। महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात उपस्थित केला जात आहे। त्यासोबतच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची ही काही सध्या वादग्रस्त त्यांच्याबद्दल विधानं केली जात आहे, त्यांच्याबद्दल वाद सुरू आहे, त्याचा देखील इथे निषेध केला जात आहे। आणि जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्यासाठी हे सर्व जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत तिथे घोषणाबाजी करत आहेत। सोबतच आपण जर पाहिलं तर मग ती असुरक्षित असा एक मोठा बॅनर या सर्वांच्या हातात आहे। त्यासोबतच महिलांना सुरक्षित फक्त गाजर निर्दयी सरकारला नाही तर पाजर अशा आशयाचे देखील बॅनर जे सर्व आमदार घेऊन हातामध्ये पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत। खरं तर उद्या आहे मात्र शनिवार सभागृहाचा कामकाज चालू नसणार आहे। त्यामुळे आज महिला दिनानिमित्ताने महिलांची चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळे महिलांचा विषय घेऊन महिला सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे। महाविकास आघाडीच्या आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे। जयकुमार गोरे यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। मंत्री योगेश कदम याच्या विरोधात हे जे सगळे विरोध आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दोन्ही मंत्र्यांच्या विरोधातलं हे आपण आंदोलन पाहतोय। जुई, जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। मात्र या सगळ्या विरोधी आमदारांची, नेत्यांची नेमकी मागणी काय आता? तर काही तांत्रिक अडचणीमुळे जुईचा आवाज येत नाहीये। मात्र विरोधक हे दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झालेत। जयकुमार गोरे आणि योगेश कदम यांच्या वक्तव्याच्या विरोधात, तसंच जयकुमार गोरे यांच्या एका जुन्या केसच्या संदर्भात हे विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय।